नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवार्थ गोरखनाथ या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी गोपाळ भोसले. आज तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची खुशखबर सांगणार आहे भावी शिक्षकांसाठी, जे की तुम्ही बीएडला ॲडमिशन घेणार आहात. सीईटी दिलेली आहे, रिझल्ट आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपासून दिनांक 2 जुलै 2026 आजपासून रजिस्ट्रेशन, कॅप रजिस्ट्रेशन ॲडमिशनसाठी सुरू झालेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख ही 16 जुलै असणार आहे आणि या कालावधीमध्ये लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि हे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवसांनी कॉलेज प्रेफरन्स देण्याचा ऑप्शन येईल आणि त्यानंतर तुम्ही कॉलेज प्रेफरन्स देऊन फर्स्ट राऊंड तुमचा कधी होणार याबद्दल तारीख कळवली जाईल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा सीईटी स्कोर हा खूप जास्त आलेला असेल, 90+ आलेला असेल, तर तुम्ही नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी अप्लाय करू शकता, प्रेफरन्स देऊ शकता. पण गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स देण्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला कॉलेज हे रेग्युलरच करावं लागतं. सगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जातात आणि तुम्हाला त्यामध्ये रेग्युलर असल्यामुळे खूप क्वालिटी बिल्ड होतात. अगदी बारीक सारीक गोष्टी तुम्ही त्यामधून तुम्हाला शिकायला मिळते. जर तुम्हाला खरंच एक प्रभावी शिक्षक बनायचं असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स दिला पाहिजे. पण सर्वात नंतर पश्चाताप होऊ नये यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रेग्युलर गव्हर्नमेंट कॉलेज करणं गरजेचं आहे. तर अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो का गव्हर्नमेंट कॉलेज किती पर्सेंटाईल असल्यावर आपल्याला मिळू शकतं. तर मित्रांनो, जर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला जर गेला तर खरंच खूप कमी कट ऑफ लागतो. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर अगदी EWSचा 5% वाले सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजला लागतात. ही रियालिटी आहे. पण त्यासाठी तुम्हाला खूप 4th राऊंडपर्यंत वेट करावं लागेल. सुरुवातीचे 3 राऊंड हे नक्कीच कट ऑफ खूप हाय असतो गव्हर्नमेंट कॉलेजचा. पण जर गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे असेल तर हे उपाय आहेत. तुमचे जर काही सीईटी सेल बद्दल प्रश्न असतील किंवा गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल काही प्रश्न असतील, त्याचे काही नियम, फीस याबद्दल काहीही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. प्रत्येकाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल, तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडी जरी चांगली माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि बीएड कॅप राऊंड पासून ते अगदी ॲडमिशनपर्यंत तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी या चॅनल मार्फत तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासाठी हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.